समुद्राच्या लाटांसोबत जेव्हा श्रद्धेचा नारळ वाहतो, तेव्हा वरुणदेवाच्या कृपेची सुरुवात होते. पावसाच्या शेवटच्या सरी, श्रावणातली पौर्णिमा आणि वरुणदेवाला अर्पण होणारा नारळ. हे केवळ एक व्रत नाही, तर जलतत्वाशी जोडलेलं पवित्र नातं आहे. नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. समुद्र, जलतत्व आणि वरुणदेव यांना समर्पित हा सण मुख्यतः कोळी समाज, ब्राह्मण आणि जलव्यवसायाशी संबंधित लोक साजरा करतात. या दिवशी रक्षाबंधन सुद्धा साजरं केलं जातं. 9 ऑगस्ट 2025 शुक्रवार. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. यामुळे मच्छीमारी व जलव्यवसायात यश आणि संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमा पूजा विधी. 1. शुद्धीकरण. सकाळी स्नान करून पवित्र होऊन पूजेसाठी आसनावर बसावे. देवतांचे आवाहन करावे. नारळ अर्पण. कोळी समाज समुद्राजवळ नारळ अर्पण करतो. इतर ठिकाणी जलपात्रावर नारळ ठेवून पूजा करतात. नारळावर हळदकुंकू लावून, फुलं ठेवून प्रार्थना करावी. कोळी समाज समुद्रात नौकायात्रा व जलपूजन करतो. नवीन मच्छीमारी हंगामाची सुरुवात याच दिवशी होते. काही भागात ब्राह्मण याच दिवशी ऋषी तर्पण व यज्ञोपवीत करतात. सण व आपल्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.